हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये। आपण आज ना अळीवाची खीर बनवणार आहोत। तर हे बघा, हे असे अळीव आहेत, असे दिसतात ते असे ह्याच्यासारखेच दिसतात, नागलीसारखे नाचणीसारखे दिसतात। पण नाचणी कशी अशी गोल असते आणि हे असे लांबटसर असतात, असे तिळेसारखे असतात पण लाल कलरचे असतात असे। तर ही शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ही नाचणी, पुढे त्याचे फायदे तुम्हाला सांगणारच आहे। तर असं काही जण याला अळीव म्हणतात, काही जण हळीव म्हणतात आणि हलीम पण म्हणतात काही जण याला। तर आपण आता हे ना अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूयाची खीर करायची आपल्याला ना। तर मी आता 2 टेबलस्पून असे एवढे भरून असे हे बघा हे घेते मी, अळीव असे भिजत ठेवते अर्ध्या तासासाठी। अर्ध्या तासानंतर बघा अळीव असं भिजून झालेत, असे भिजलेत बघा छान। असे 2 चमचे टाकलेले, त्याचे किती असे सब्जासारखे फुलून असे झाले बघ, मोठे मोठे झालेत। आता त्यासाठी मी काय साहित्य घेतले दाखवते। अळीवाच्या खिरीसाठी गूळ घेतला, आपण गुळाचे करणार आहे। बदाम घेतले 5, काजू घेतले 5, वेलची पूड घेतली अर्धा चमचा, जायफळ घेतले आणि मखाने घेतले तेवढे, आणि दूध घेतले अर्धा लिटर। आता गॅसवरती ना कढई ठेवली, त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेते। गॅसवरती कढई ठेवली, आता याच्यावरती ना ड्रायफ्रूट्स भाजून घेते थोडे, मखाने काजू बदाम हे भाजून घ्यायचे थोडेसे। मखाने कमळाचं बी आहे, ते पण ड्रायफ्रूट्समध्ये मोडतं, छान असे चव येते खिरीला त्याने, आणि खूप फायबरयुक्त आहे। आता हे काढून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे बघा मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले। गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेते, आणि याच्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतून घेते। दुधाला उकळी येऊ देते थोडीशी, दूध गरम केलेलेच आहे मी। दुधाला उकळी आली बघा आता। आता याच्यामध्ये ना हे ना अळीव सोडून देते मी आता, आणि चांगलं ढवळून ढवळून ते थोडं शिजवून घ्यायचं आता छान असं। अळीवमध्ये ना आयर्न फॉलिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतं ना, त्यामुळे ॲनिमिया असेल, ज्याला हिमोग्लोबिन कमी असेल त्याच्यावर हे गुणकारी आहे अळीव। हे ज्याचं हिमोग्लोबिन वाढवायचं आहे ना त्याने अळीवाची खीर खायची, किंवा अळीवाचे लाडू खायचे। हिमोग्लोबिन वाढवतं अळीव हे। हालिम हे मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील त्या दूर करतं। परत हे बाळंतणीला खूप उपयुक्त आहार आहे हा, कारण माझ्या आईने आजीने ना मला बाळंतपणामध्ये याचे अळीवाचे लाडू बनवून दिले होते, आणि शरीराची बाळंतणीच्या झीज भरून निघते। पण हे जास्त उष्ण प्रवृत्तीचं असतं ना, त्यामुळे बाळंतणीचा आहार हा चांगला आहे। बाळाला दूध पण येतं भरपूर, आणि त्वचेचे आणि केसांचे जे विकार असतात ना
ते पण दूर होतात. याने केस वाढीला लागतात, केस गळणं थांबतं याने. आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे नाही का, याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट साफ होतंय. वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे हे. डायबिटीजवाल्यांसाठी गुणकारी आहे. पण ही उष्ण प्रवृत्ती असल्यामुळे हे नाही का, जास्त उष्ण असल्यामुळे जी बाई प्रेग्नंट आहे, गरोदर आहे ना, तिने हे खायचं नाही. ज्याला उन्हाळीचा त्रास होतो त्यांनी खायचं नाही आहे जास्त प्रमाणात. जी प्रेग्नंट बाई आहे तिने तर खायचंच नाही. पण मग जे असे थायरॉइड वगैरे असे विकार आहेत त्यांनी कमी प्रमाणामध्ये खायचं आहे. याच्यामध्ये फॉस्फरस, झिंक असं खूप जास्त प्रमाणात असतं. विटॅमिन असतं, सी विटॅमिन असतं भरपूर प्रमाणामध्ये. आयर्न असतं खूप भरपूर प्रमाणामध्ये. त्यामुळे शरीराला हे उपयुक्त आहे. हे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्याच्या ऋतूमध्येच खायचं असतं हे. आता बघा असं पूर्णतः आपण हे असं शिजवून घेऊया. हालीम आळीव असं शिजवून घ्यायचं छानपैकी असं. उकळले बघा बऱ्यापैकी. आता हे शिजलेत बघा आळीव. आता हे आता याच्यामध्ये ना ड्रायफ्रुट्स टाकून घेते सगळे हे केले. गुळ आता आपण याच्यामध्ये लगेचच टाकणार नाही, कारण ही खीर थंड झाल्यावरच आपण त्याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत. वेलची पावडर टाकते, जायफळ किसून टाकते थोडं. जायफळ पण शरीरासाठी खूप चांगलं आहे. सर्दी खोकला येणे चांगलं होते. परत एकदा चांगलं परतून घेऊया. आता उतरवून घेते आणि थंड करून मग याच्यामध्ये गूळ टाकते. ही खीर तुम्ही बनवून बघा. ज्यांचे कंबरदुखी, सांधेदुखी आहे त्यांना पण गुणकार आहे. हे महिन्यातून 2-3 वेळेस खाल्लं तरी चालतं. हे अळीव तुम्ही लाडू करून खाऊ शकता, असं खीर करून खाऊ शकता. काही लोक जे डाएट करतात तर ते त्यांच्या डाएटमध्ये पण थोडेसे असे अळीव टाकून खातात. उतरवून घेते मी आता ही खीर आणि थंड करून घेते. आता थंड करून घेते चांगली. आणि बघा हा गुळ आता बारीक करून घेतला मी. थंड झाल्यानंतर हे टाकते गुळाच्या मध्ये. खीर झाली बघा थंड. आता याच्यात गुळ ऍड करते मी. बऱ्यापैकी थंड झाली आता. तर मग हा गुळ बारीक करून घेतलेला तो टाकून त्याच्यात. मिक्स करून घेते चांगलं. गुळ शेवटी का टाकला, कारण की गरम दुधामध्ये गुळ टाकला ना तर दूध फुटतं ना, त्यामुळे खीर फुटते आपली. त्यामुळे मी शेवटी टाकला गुळ. रेडी बघा आपली बहुगुणी अळीवाची खीर. अशी किती सुरेख झाली बघा. तुम्ही पण अशी बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी सर्व करून दाखवते बाउलमध्ये तुम्हाला.